नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सामाजिक संशोधन आणि अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे संशोधन प्रक्रिया, रिसर्च प्रोसेस हा अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. सामाजिक शास्त्रे आणि अर्थशास्त्रामध्ये संशोधन प्रक्रिया, रिसर्च प्रोसेस ही सुसंगत, वैज्ञानिक आणि तर्काधारित टप्प्यांची एक महत्त्वपूर्ण मालिका मानली जाते. कोणत्याही सामाजिक आणि आर्थिक समस्येचा अभ्यास करताना योग्य चौकटीत काम करणे अत्यंत आवश्यक असते. सामाजिक समस्यांचे यथार्थ आकलन करण्यासाठी, नवीन ज्ञान निर्मिती करण्यासाठी आणि विद्यमान सिद्धांतांची पडताळणी करण्यासाठी ही चौकट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण या सुसंगत टप्प्यांचा अवलंब करतो, तेव्हाच आपले संशोधन शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ बनते. आता आपण संशोधन प्रक्रियेच्या मुख्य टप्प्यांची पूर्ण रचना किंवा क्रमवारी पाहू. संशोधन प्रक्रिया ही अचानक घडणारी घटना नसून ती टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी एक संरचित साखळी आहे. यात समस्या निवडीपासून सुरुवात होऊन अंतिम अहवाल लेखनापर्यंत अनेक क्रमबद्ध पायऱ्यांचा समावेश होतो. या प्रक्रियेत संशोधन समस्या निवडणे, साहित्य समीक्षा करणे, उद्दिष्टे व गृहीतक मांडणे, संशोधन रचना तयार करणे, तथ्य संकलन करणे, वर्गीकरण करणे, विश्लेषण करणे, निष्कर्षांचे अर्थनिर्वचन करणे आणि अहवाल लेखन या 9 प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो. हे सर्व टप्पे एकमेकाशी जोडलेले आहेत आणि प्रत्येक टप्प्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. संशोधन प्रक्रियेतील सर्वात पहिला आणि पायाभूत टप्पा म्हणजे संशोधन समस्या निवड, रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्शन. संशोधनाची सुरुवात ही एका सुस्पष्ट, विशिष्ट आणि अध्ययन योग्य संशोधन समस्येच्या निवडीपासून होते. जर आपली समस्याच स्पष्ट नसेल तर संपूर्ण संशोधन दिशाहीन होऊ शकते. त्यामुळे अतिव्यापक किंवा अनिश्चित विषय टाळून अभ्यास क्षेत्र मर्यादित आणि केंद्रित ठेवणे अत्यंत गरजेचे असते, ज्यामुळे संशोधन प्रक्रियेला योग्य दिशा मिळते. विषय मर्यादित ठेवल्यामुळे संशोधकाला पुढील टप्प्यावर तथ्य संकलन आणि तथ्य विश्लेषण अधिक अचूकपणे आणि प्रभावीपणे करणे शक्य होतं. म्हणूनच योग्य समस्यांची निवड हा यशस्वी संशोधनाचा पाया मानला जातो. समस्या निवडीनंतरचा दुसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे साहित्य समीक्षा, ज्याला आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणतो. साहित्य समीक्षेमध्ये आपण निवडलेल्या विषयावरील पूर्व संशोधने, प्रकाशित झालेले शोधनिबंध, संदर्भ पुस्तके आणि शासकीय अहवालांचा सखोल आणि पद्धतशीर अभ्यास केला जातो. या अभ्यासामुळे आपल्या संशोधनाला एक मजबूत सैद्धांतिक पाया प्राप्त होतो. या प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यापूर्वी काय अभ्यास झाला आहे आणि काय अभ्यास व्हायचा बाकी आहे, म्हणजेच रिसर्च गॅप, संशोधनातील अंतर स्पष्टपणे शोधण्यास मदत होते. हे संशोधन अंतर शोधल्यामुळे किंवा रिसर्च गॅप शोधल्यामुळे आपल्या अभ्यासाचे नाविन्य आणि गरज स्पष्टपणे सिद्ध होते. संशोधनातील तिसरा टप्पा जो आहे त्याला आपण उद्दिष्टे व गृहीतक निर्मिती असं म्हणतो.
या टप्प्यात संशोधनाची मुख्य ध्येये आणि दिशा स्पष्ट करणाऱ्या सुस्पष्ट उद्दिष्टांची मांडणी केली जाते. उद्दिष्टे ही संशोधकाला काय साध्य करायचे आहे हे सांगतात. त्यानंतर संशोधनाद्वारे सिद्ध करावयाचे आणि तपासावयाचे असणाऱ्या संभाव्य निष्कर्षांचे एक तात्पुरते विधान म्हणजेच गृहीतक तयार केले जाते. हे गृहीतक संपूर्ण संशोधन प्रक्रियेसाठी एक दिशादर्शक मार्गदर्शक म्हणून काम करतं, ज्यामुळे संशोधक भरकटत नाही आणि अभ्यासावर केंद्रित राहू शकतो. चौथा महत्त्वाचा टप्पा म्हणजे संशोधन रचना, रिसर्च डिझाइन. संशोधन रचना म्हणजे संपूर्ण संशोधन योजनेचा एक सुस्पष्ट आराखडा किंवा एक ब्ल्यूप्रिंट म्हणू आपण. यात संशोधन कसे पार पाडले जाईल याची एक पूर्वयोजना आखली जाते. या आराखड्यात संशोधनाची पद्धत, डेटाचे स्रोत, नमुना निवड पद्धती, तथ्य संकलनाची साधने आणि सांख्यिकीय विश्लेषण तंत्रे पूर्व निश्चित केली जातात. यामुळे संपूर्ण अभ्यास अत्यंत शास्त्रीय आणि नियोजनबद्ध शिस्तबद्ध बनतो. तसेच वेळ व संसाधनांची बचत देखील यामुळे होऊ शकते. संशोधनाच्या प्रक्रियेतील पाचवा टप्पा जो आहे तो म्हणजे तथ्य संकलन. या टप्प्यात आधी निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार आणि आराखड्यानुसार प्रत्यक्ष आवश्यक तथ्ये संकलन केला जातो. तथ्य संकलन हे दोन प्रमुख स्रोतांद्वारे केलं जातो. एक म्हणजे प्राथमिक आणि द्वितीय. प्रश्नावली, प्रत्यक्ष मुलाखती, निरीक्षणाद्वारे थेट कार्यक्षेत्रातून किंवा फील्ड वर्कमधून जे सत्य संकलन केले जाते त्याला प्राथमिक तथ्य आपण म्हणतो. तर शासकीय अहवाल, जनगणना, संदर्भ पुस्तके किंवा नोंदणीकृत दस्तऐवजामधून प्राप्त केलेल्या माहितीला आपण द्वितीय तथ्ये असं म्हणतो. अभ्यासाच्या गरजेनुसार या दोन्ही स्रोतांचा वापर केला जातो आणि तथ्यांचे संकलन केले जाते. सहावा टप्पा हा तथ्य वर्गीकरण व सादरीकरण असा आहे. क्षेत्रकार्यातून किंवा फील्ड वर्कमधून संकलित केलेल्या डेटा किंवा तथ्य सुरुवातीला अतिशय विस्कळीत आणि कच्च्या स्वरूपाचा असतो. त्याची सुटसुटीत आणि अर्थपूर्ण रचना करण्यासाठी त्याचे योग्य वर्गीकरण आणि सारणीकरण केले जाते. उत्तरदात्यांचे वय, लिंग, शिक्षण किंवा उत्पन्न यासारख्या विविध गुणधर्मांनुसार तथ्यांची वर्गवारी केली जाते, ज्यामुळे जो डेटा विश्लेषणासाठी सोपा, स्पष्ट आणि आटोपशीर बनतो. या टॅब्युलेशनमुळे किंवा कोष्टकीकरणामुळे माहितीतील परस्पर संबंध आणि नमुने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे सोपे जाते. संशोधन प्रक्रियेतील सातवा टप्पा म्हणजे तथ्य विश्लेषण किंवा डेटा अनालिसिस. वर्गीकृत केलेल्या तथ्यावर विविध सांख्यिकीय तंत्रांचा प्रभावी वापर करून या टप्प्यात सखोल विश्लेषण केले जाते. या विश्लेषणात सरासरी, टक्केवारी, मध्यिका, सहसंबंध, कोरिलेशन ज्याला म्हणतो आपण, आणि विविध आलेखांचा समावेश होतो. या सांख्यिकीय विश्लेषणाद्वारे अभ्यासातील विविध चलांमधील कार्यकारणभाव, कॉज अँड इफेक्ट रिलेशन आणि गणितीय संबंध स्पष्टपणे सिद्ध होतात, ज्यामुळे संशोधनाला वस्तुनिष्ठ आधार मिळतो. संशोधन प्रक्रियेचा आठवा टप्पा म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, ज्याला अर्थनिर्वचन म्हणतो. निष्कर्ष आणि अर्थनिर्वचन. डेटा विश्लेषणातून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे
संशोधनाचे मुख्य निष्कर्ष काढले जातात. म्हणजे तथ्य विश्लेषणाच्या आधारे काढलेले निष्कर्ष आणि त्याचे सखोल अर्थनिर्वचन केले जाते. याच टप्प्यावर संकलित तथ्यांच्या आधारे आपण सुरुवातीला मांडलेले गृहीतक स्वीकारले जाते की नाकारले जाते हे निश्चित होते. तसेच प्राप्त झालेल्या निष्कर्षांचे सामाजिक, आर्थिक आणि व्यावहारिक संदर्भात नेमके काय महत्त्व आहे याचे योग्य मूल्यमापन केले जाते. आता आपण अंतिम टप्प्याकडे येऊया. तो टप्पा म्हणजे अहवाल लेखन. अहवाल लेखन हा संशोधन प्रक्रियेतील अंतिम आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यात प्रस्तावना, उद्दिष्टे, संशोधन पद्धती, तथ्य विश्लेषण, निष्कर्ष, संदर्भ सूचीसह संपूर्ण अभ्यास शास्त्रीय पद्धतीनुसार मांडला जातो, जो प्रबंध किंवा संशोधन लेखाच्या रूपात सादर केला जातो. शेवटी निष्कर्ष पाहूया. थोडक्यात सांगायचे तर संशोधन प्रक्रिया ही एक शिस्तबद्ध आणि संरचित शैक्षणिक चौकट प्रदान करते. या प्रक्रियेतील सर्व 9 टप्प्यांचे तंतोतंत आणि क्रमबद्ध पालन केल्यास प्राप्त होणारे निष्कर्ष अधिक वैध आणि विश्वसनीय आणि धोरण निर्मितीसाठी अत्यंत उपयोगी ठरतात. धन्यवाद.